इकडून. या पसीना पसीना झाडासाठी. फणसाच्या झाडाला होईन एवढा बरोबर. हो बुरशी खंदू का तू. हे बुरशीनाशक या फणसासाठी. हे एवढं मोठं झाड आहे फणसाचं, खूप मोठं झाड. हो, हे मोसंबी, चिक्कू आणि आवळा इथे लावताय. आता आम्ही सोहिल आणि मी गड्डे खांदत आहे. हे एवढे खंदे आहेत, अजून खंद्याचे हा पूर्ण खोल खांदा लागेल. त्यानंतर इकडे आंब्याची झाडं. आंब्याच्या झाडाला पण जरासा गड्डा खंदून हे करावं लागेल. कालच आणलेली आहे ती झाडं विकत. इकडे आंबा आहे, इकडे लिंबू. अजून इकडे खूप झाडं लागतात अजून. होईल झाला बस होईल तेवढा. हा ते त्याच्या खाले आणि मग खण जरा. आता तो खणला ना, अजून एक खंदा लागेल. आता आपण कोणतं इथं फणस लावशील. फणस तिथं फणसाचं लय मोठं झाड होते. त्या मोसंबीला इथं गंटा खातो इथं. हा चिक्कूच्या झाडाखाली आहे की नाही. कारण की मोसंबीचं एवढं मोठं होत नाही. आणि हा चिक्कू या गड्ड्यात देऊ. नाही बाजूच्या नाही, त्याच्या तिकडच्या का नाही. मग ते जाळीच्या जवळ होईल. तो फैल ते असा गोल होते. तो बी असा गोल होईल. नाही मग असं थोडासा इकडे जाऊ दे. इकडेच घेऊ त्याला बी. हे झालं कारण की इकडे हमेशा पाणी दिलं जाईल. ते बघ, ते बकरी आली. शामू आहे ती. शामू नाव आहे तिचं. पुढे हा तिथंच लावू मग त्या आवळ्याच्या ठिकाणी चिक्कू. इकडे मोसंबी लावू. हे मोसंबी छोटे छोटे आलेले आहेत. बरं ते बकरी खाते आहेत. त्यांना शेंडा नाही खाल्ला पाहिजे बस. तिकडे लावूच नको, इकडेच ठेवते म्हणून मी इकडे ठेवले. बाय तो बघ कसा उंच उडून शेंडा कतरला म्हणजे आपलं झाड गेलं. बघ पाऊस येते, पुरा काळोख झालेला आहे. आता एका तासात आपण फटाफट आणले पाहिजे. मी आता व्हिडिओ बनवणं बंद करतो, तुला मदत करू लागतो. चला बाय.